नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे अंजली आणि ईश्वरी या दोघींचा भीषण अपघात होणार आहे. पण हा गाडीचा अपघात होत असताना ईश्वरी मात्र स्वतःच्या जीवाची बाजी लावत अंजलीचा जीव वाचवून तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करते आणि योग्य वेळी तिच्यावरती ट्रीटमेंट करते. त्यामुळे इथे अंजलीचा जीव वाचवलेला असतो आणि त्याचबरोबर बाळसुद्धा वाचलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता अंजलीच्या गाडीचा अपघात कशा पद्धतीने होतो, या सगळ्याच्या मागे कोण आहे याचा अर्णवने शोध घेतलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, CCTV फुटेज चेक करताच इथे अंजलीच्या गाडीचे ब्रेक फेल करणारा राकेश आहे हे सत्य आता अर्णवने शोधून काढताच त्याची चांगली धुलाई केलेली असते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीने स्वतःच्या जीवाची बाजी लावत अंजलीचा जीव वाचवल्यामुळे अर्णव खूपच जास्त खुश झालेला असतो. अर्णवला इथे ईश्वरीचा अभिमान वाटत असतो की तिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अंजली आणि बाळाचा जीव वाचवला. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये अर्णवने ईश्वरीला मिठी मारत तिला आता माफ केलेले असते. तिच्यावरचा जो काही राग असतो तो एका क्षणात निघून गेलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये वाईटातून नेहमीच काहीतरी चांगलं घडतं असं म्हणतात, तसं काहीसं घडलेलं असतं. अर्णव आणि ईश्वरीमधले सगळे आता गैरसमज दूर झालेले असतात आणि इथे अर्णवने ईश्वरीला माफ करत तिला आपल्या मिठीमध्ये घेतलेलं असतं. या गोष्टी कशा पद्धतीने पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं अंजली आणि अर्णवमध्ये जो काही गैरसमज झालेला असतो राकेशमुळे, तो आता ईश्वरीने मिटवलेला असतो. ईश्वरीने दोन भावंडांना एकत्र आणण्यासाठी छान अशी छोटीशी युक्ती केलेली असते. दोघांनाही आता वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं असतं की अंजलीला मामा म्हणतात की ते बघ तिकडे अर्णवला काय झालं. तर इकडे आकाश जातो आणि अर्णवला म्हणतो की दादा लवकर चल, तिकडे दीदी बघ कशी करते. दोघांनाही एकमेकांची इतकी काळजी वाटते की दोघेजण येतात आणि एकमेकांची विचारपूस करत असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव आता अंजलीला म्हणतो की ताई, खरंच सॉरी, तुला माझा राग आला असेल पण खरंच सॉरी, मी मनापासून तुझी माफी मागतो. जिजूची माफी मी मागितली. तेव्हा इथे तू जर माझ्याबरोबर बोललीस नाही तर मला जगणं मुश्किल होईल. माझं आयुष्य तुझ्याशिवाय काहीच नाही आहे, तुला पण माहिती आहे. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अंजलीसुद्धा म्हणते की चिंटू, तुझ्यामुळे मला त्रास झाला. तेव्हा अर्णव म्हणतो, मला माहिती आहे ताई, आणि म्हणूनच पुन्हा माझ्याकडून अशी चूक कधीच होणार नाही. मी इथे हात जोडून तुझी माफी मागतो. आणि त्यानंतर ईश्वरीने बनवलेली जी खीर आहे ती आता दोघेजणे एकमेकांना भरवून एकमेकांचं तोंड गोड करतात. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता अंजली आणि अर्णव हे बहीण भावंड पुन्हा एकदा एकत्र आलेले असतात. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की अंजली, बरं झालं तुम्हा दोघा भावंडांमध्ये माझ्यामुळे भांडण झालं होतं, ते मिटलं. तुम्ही दोघेजण एकत्र आलात. माझं काय, माझा झालेला अपमान मी विसरून जाईन. तेव्हा अंजली म्हणत असते की अहो, असं काय करताय. चिंटूने तुमची सुद्धा माफी मागितली ना, त्याने त्याची चूक कबूल केली ना, ते महत्त्वाचं नाही आहे का. आणि याआधी तो असा कधी वागला होता का. त्याने काही तुमचा आदर ठेवला नाही. तेव्हा राकेश म्हणतो, नाही ग, ते बरोबर आहे. तू इतकी इनोसंट आहेस ना, साधी सिंपल भोळी आहेस. सगळेजण तुझ्यासारखे नसतात ग. पण ठीक आहे, तू चिंटूला माफ केलंस ना, ते माझ्यासाठी खूप आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, राकेशचा हा प्लॅन वल्लरीच्या लक्षात आलेला असतो. तेव्हा वल्लरी म्हणते की जावई बापू, मला माहिती आहे ना, या सगळ्याच्या मागे तुम्हीच आहात. म्हणजे तो चेकबुक नक्की अंगणामध्ये पडला होता की तुम्ही तो मुद्दामून तिकडे घेऊन गेला होतात, हे आता कोणाला कळलं नसेल, पण मला कळलंय. तेव्हा राकेश म्हणतो, नाही हो, असं खरंच काही नाही आहे. तेव्हा राकेश म्हणतो की तुम्ही माझ्या छोट्या मोठ्या चुका नजरअंदाज करा आणि मी सुद्धा तुमच्या काही गोष्टींकडे दुर्लक्ष करेन. तेव्हा वल्लरी म्हणते, ठीक आहे, यापुढे मला जर कुठल्याही प्लॅनमध्ये तुमची मदत लागली तर ती जरूर करा. राकेश म्हणतो, का नाही करणार. आणि तो आपल्या मनामध्ये म्हणतो की जोपर्यंत तुम्ही माझ्यासाठी महत्त्वाचे आहात तोपर्यंत तुम्हाला तुमच्या प्लॅनमध्ये मदत करेन. पण जेव्हा मला कळेल की तुम्ही माझ्यासुद्धा रस्त्याच्या आड येण्याचा प्रयत्न करताय, तेव्हा तुम्हाला सुद्धा इथे काट्यासारखं बाजूला टाकून देईन. असं आता राकेश वल्लरीबद्दल सुद्धा मनामध्ये म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अंजलीचा राग गेल्यामुळे
राकेशला आता पुढे काही करताच येत नाही. राकेश म्हणत असतो की अरे देवा, या बहीण भावंडामध्ये भांडण झालं होतं तेच बरं होतं, माझ्या तरी पथ्यावरती पडलं असतं. आता हा अर्णव मला काही सोडणार नाहीये. आणि तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अर्णवला त्याचा बदला पूर्ण करायचा असतो. त्यामुळे अर्णव म्हणतो की हा जिथे कुठे मला दिसेल ना, याची मी चांगलीच धुलाई करणार. तेव्हा प्रेक्षकांनो, घराच्या बाहेर इथे अर्णवने राकेशला आता गाठलेलं असतं आणि त्याची चांगली धुलाई केलेली असते. तो म्हणतो, माझ्या अकाउंटमधून 20 लाख रुपये काढायची हिंमत कशी झाली तुझी? त्या माणसाने तुझंच नाव घेतलंय. ताईसमोर जर त्या माणसाला उभं केलं तर काय होईल तुला माहिती आहे ना? त्याने मला सांगितलं की चेकबुकमधले जे काही चेक आहेत ते तू माझी खोटी साईन करून त्याला दिलेले आहेस आणि आधी 20 लाख रुपये आणि नंतर 50 लाख रुपये काढत होतास आणि ताईच्या समोर असा कांगावा केलास की मला माझ्या बहिणीच्या नजरेतून पाडण्याचा प्रयत्न केलास. बरं, हे सगळं घडलं. पैसे मी पुन्हा मेहनतीने कमवेन, कारण माझी तेवढी पात्रता आहे, माझ्यामध्ये तेवढी हिंमत आहे. तुझ्यासारखा नाही आहे मी, बायकोच्या समोर इथे नाटक करत आणि दुसऱ्यांचे पैसे लुबाडत. हे माझ्या अंगामध्ये नाही आहे. मेहनतीने पैसे कमवता येतात मला. पण तू काय केलंस रे? तू जे करायला नकोस ना ते केलंस. माझ्या बायकोवरती हात उगारलास. आधीच तिच्यावरती तुझी वाईट नजर आहे आणि काल काय केलंस तू? तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केलास. तुझ्या या वागण्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने राकेशची अशी काही धुलाई केलेली असते की त्याची वाट लावलेली असते. तेव्हा राकेश म्हणतो, सोडणार नाही तुला. अंजलीला सांगेन सगळं मी. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की ठीक आहे ना, तू जाऊन आता ताईला सांग की तुला कुणी चोपलं ते. तुला काय वाटलं, ज्या गुंडांकडून तू पैसे घेतलेस उसने, ते कोण आहेत मला माहिती नाही. त्यांना इथे उभं करायला मला 2 मिनिटसुद्धा लागणार नाही. आणि राहिला प्रश्न माझ्या चेकबुकचा, तर इथे ताईला मी एका मिनिटामध्ये हे प्रूफ करून दाखवू शकतो की ते चेकबुक तुझ्या कपाटामध्ये होतं आणि ते तू त्या माणसाला दिले होतेस. कारण का मॅनेजर आणि त्याचबरोबर तो माणूस सगळेजण तुझ्या विरोधामध्ये साक्ष द्यायला तयार होतील. कारण जे पैसे बँकेतून आलेत ना, तिथे सगळे बँकेचे नंबर असतात. त्याच्यामुळे नोटांचे नंबर हे जे बँकेमधून आलेत, ते पैसे तू कसे आणि कुठे खर्च केलेस ना, हे मी एका मिनिटामध्ये शोधून काढेन. तर अशा रीतीने आता अर्णवने सुद्धा राकेशला खूपच हुशार पद्धतीने आता धमकावलेलं असतं. म्हणजे तो अंजलीला सांगू शकत नाही की त्याला जे काही हे लागलंय, त्याचं जे काही तोंड फोडले, हातपाय तुटलेत, हे सगळं अर्णवने केलंय, असं तो आता विचार करून सुद्धा सांगू शकत नाही. पण मनामध्ये कुठेतरी राकेशच्या अर्णवबद्दल राग निर्माण झालेला असतो. कारण अर्णवने त्याला इथे खूपच जास्त धुतलेलं असतं. त्यामुळे इथे आता राकेशला अर्णवचा राग आलेला असतो. राकेश म्हणतो, अर्णव, याचा बदला मी घेणार. तुला काय वाटलं याचा बदला मी घेणार नाही का? इथे आता अंजलीला मी काही सांगू शकत नाही. पण मला माहिती आहे तुला नेमका त्रास कसला होणार आहे. तर इथे अंजली आणि ईश्वरी या दोघी जणी तुझ्या जीवाच्या जवळच्या आहेत ना. त्या दोघींना जर त्रास झाला तर तुला खूप जास्त त्रास होतो. तुझ्या बायकोला हात लावला, तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, म्हणून तू मला इतकं मारलंस ना. आता बघ मी काय करतो ते. तेव्हा राकेश घरी येतो. अंजली म्हणते, काय हो, हे काय झालं तुम्हाला? तेव्हा इथे राकेश म्हणतो, अगं काय सांगू तुला अंजली. अगं एक माणूस आला आणि तो गाडीवरती मला जोरात उडवून निघून गेला गं. मी तर इथे रस्ता क्रॉस करत होतो. बिचारा एक वयस्कर माणूस होता. त्याला रस्ता क्रॉस करून देण्यासाठी मदत करत होतो आणि तेवढ्यातच कुणीतरी माणुसकी नसलेला माणूस आला आणि त्याने मला उडवलं आणि तो निघून गेला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणत असते, किती लागले तुम्हाला? तुम्ही दवाखान्यात गेला होतात ना? तो म्हणतो, हे काय, डॉक्टरांनीच पट्टी वगैरे केली. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अंजलीला खरंच वाटतं की याचा अपघात झालाय. पण इथे आता अर्णवने चांगला चोप देऊन त्याला इथे धडा शिकवलेला असतो. तेव्हा इथे ईश्वरीला तर बरंच वाटतं की बरं झालं या माणसाला कुणीतरी का होईना पण त्याच्या गुन्ह्याची शिक्षा दिली. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव म्हणतो, जीजू, हे काय झालं तुम्हाला? तेव्हा राकेश म्हणतो, नाही, काही नाही, छोटासा अपघात झाला माझा. तेव्हा अर्णव म्हणतो, जीजू, अहो बघून चालायचं ना. गाडीवरून माणसं अशी काही गाडी चालवत असतात की जणू काही तो रस्ता त्यांचाच आहे. आणि माणसंसुद्धा असे काही रस्त्यावरून चालत असतात की तो रस्ता त्यांच्या घरचाच आहे. त्यांना माहिती असतं ना की आजूबाजूने गाड्या किती फास्टमध्ये येतात. सिग्नल कशासाठी असतो? सिग्नल पडेल तेव्हाच रस्ता क्रॉस करायचा असतो. हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. आपण गाडीवाल्यांना दोष देऊन मोकळे होतो, नाही का?
तेव्हा इथे आता अर्णव म्हणतो की तो रस्ता कुणाचा एकाचा नाही आहे, तो सार्वजनिक रस्ता आहे, त्यामुळे आपला रस्ता समजून त्याच्यावरती आपण हक्क नाही गाजवायचा, असं आता अर्णव म्हणतो. तेव्हा इथे अंजली म्हणते, हो ना हो, कशाला तुम्ही रस्ता क्रॉस करायला गेलात? गाड्या बघून रस्ता क्रॉस करा ना, आता किती लागलं तुम्हाला? त्यानंतर प्रेक्षकांनो राकेश म्हणतो, थांब, अर्णव तुला बरोबर धडा शिकवतो, तू पुन्हा माझ्या वाट्याला जाणार नाहीस, याची काळजी आता मी नक्कीच घेईन. तेव्हा इथे आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, काय गं हे, नवऱ्याने माझी ही अवस्था केली तर खूप आनंद झालाय वाटतं तुला. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय, हे सगळं अर्णव सरांनी केलंय? खोटं बोलू नकोस, अंजली ताईला म्हणालास ना की तुझा अपघात झालाय म्हणून? तेव्हा राकेश म्हणतो की ते मला बोलावं लागलं, पण ही हालत आहे ना माझी, ती तुझ्या नवऱ्याने केली, सोडणार नाहीये मी त्याला. तुला इथे हात लावला, तुझा गळा पकडला म्हणून त्याला खूप राग आलाय ना, आता त्याची शिक्षा ना मी तुम्हाला नक्कीच देणार, आणि बघ कशी शिक्षा देतो ते. अर्णव पुन्हा मला हात लावायची हिंमत करणार नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय काय करशील काय रे तू? तू आमचं काही वाकडं करू शकणार नाही, याच कळलं ना? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अंजली म्हणते की ईश्वरी, अगं मला हॉस्पिटलला जायचं आहे, आज माझी अपॉइंटमेंट आहे, तू येशील का माझ्याबरोबर? तेव्हा ईश्वरी म्हणते, अंजलीताई, का नाही येणार, मी तुमच्याबरोबर नक्की येईन. अनिताताई आहेत ना, पुढचा जो काही स्वयंपाक करायचा आहे अनिताताई करतील. आधी आपण दोघीजणी हॉस्पिटलला जाऊन येऊया बरं, मग तुम्ही नंतर दुपारी आराम कराल ना? तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणते की मी माझा मोबाईल आणि लगेच पर्स घेऊन आलेच. ईश्वरी जाते, आपला मोबाईल आणि पर्स घेऊन येते. दोघीजणी आता इथे गाडीमध्ये बसलेले असतात. दोघीजणी गाडीमध्ये बसलेले असतात आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ड्रायव्हर गाडी चालवणार असतो. ड्रायव्हर आता नेहमीप्रमाणे गाडी चालवत असतो, पण इथे अचानकपणे दोन्ही ब्रेक फेल होतात. ईश्वरी म्हणते की दादा इथे थांबवा, पण आता गाडी काही थांबत नाही. अंजली म्हणत असते, दादा अहो कुठे जाताय तुम्ही? हॉस्पिटल हेच आहे. तेव्हा इथे आता दादा म्हणत असतात की ताई, अहो पण मी ब्रेक दाबण्याचा कधीपासून प्रयत्न करतोय, पण इथे गाडीचे ब्रेक फेल झालेले आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात आणि ते म्हणजे राकेशने. तेव्हा इथे दादा कसेमसे गाडी आता थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणत असते की दादा एक काम करा, जिथे तुम्हाला आता चढण दिसेल ना, त्या जागी आता गाडी चढवण्याचा प्रयत्न करा. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी जसं सांगत असते तसं दादांना काही जमत नसतं. ईश्वरी म्हणत असते की दादा एक काम करा, मी इथे अंजली ताईंना सांभाळते, तुम्ही आता जिथे उंच बाजू दिसेल ना, त्या जागी कशी तरी गाडी चढवा आणि तुम्ही इथे पब्लिकमधून गाडी कशी तरी बाहेर काढा. अशा रस्त्याला काढा जिथे आता कुणीही लोक नसणार आहेत आणि जास्त लोकांची गर्दी, दुकानांची गर्दी नसेल. अशा बाजूने रस्ता असेल, तिथून तुम्ही सावकाश गाडी काढा. अजिबात घाई करू नका आणि गाडी थांबवण्याच्या नादामध्ये तुम्ही गडबड करू नका. लोकांना इथे सांभाळा. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता लगेचच ड्रायव्हर एका अशा बाजूला गाडी काढतो ज्या बाजूला जास्त लोकांची गर्दी नसते आणि त्याचबरोबर गाडी आता इथे एका बाजूला रेती टाकलेली असते, खडी टाकलेली असते, तिथे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू असतं आणि त्या बाजूला आता गाडी फिरवून त्याने आता मातीमध्ये वरती गाडी चढवलेली असते, त्यामुळे इथे गाडी आता थांबते. चढण असल्यामुळे जास्त गाडी वरती जात नाही आणि ती तिथेच थांबून राहते. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी आता इथे अंजलीच्या समोर आलेली असते. अंजलीला लागू नये म्हणून तिने आता व्यवस्थित तिला सीट बेल्टसुद्धा लावलेला असतो आणि ती इथे अंजलीला पकडूनच आता बसलेली असते, जेणेकरून अंजली आणि बाळ या दोघांनाही लागू नये. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अंजलीला तिने व्यवस्थित सुखरूप ठेवलेलं असतं, तरीसुद्धा अंजलीला थोडंसं डोक्याला लागलेलं असतं आणि ईश्वरीला इथे कपाळाला लागलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी इथे अंजलीला कसं बसं गाडीतून बाहेर काढते आणि तिला आता रिक्षा पकडून हॉस्पिटलला घेऊन जाते आणि तिथे गेल्यानंतर इथे आता तिची व्यवस्थित ट्रीटमेंट केली जाते. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो, पण गाडीचे ब्रेक फेल होतीलच कसे? आता इथे गाडीची सर्व्हिसिंग झालेली आहे, नक्की काय घडलंय ते बघायला हवं. तेव्हा इथे CCTV फुटेज आता चेक केलेलं असतं आणि CCTV कॅमेऱ्यामध्ये राकेशने दोन्ही गाडीचे ब्रेक फेल केलेत हे आता अर्णवने बघितलेलं असतं. तेव्हा इथे अर्णवला कळतं की इथे अपघाताच्या मागे राकेशचा हात आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो राकेशने इथे जे काही कारस्थान केले त्यासाठी अर्णव त्याला पुन्हा शिक्षा देतो. त्याला ते फुटेज दाखवतो आणि त्याला चांगला धडा शिकवतो. त्याला इतकं मारतो की दोन्ही हात त्याचे आता फ्रॅक्चर करून ठेवतो. त्यानंतर इथे
अर्णव आता हॉस्पिटलला जातो. ईश्वरीला आणि इथे अंजलीला बघतो. ईश्वरीकडे बघून म्हणत असतो, कोण आहेस कोण तू? आज स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तू माझ्या बहिणीचा जीव वाचवलास. तुला किती थँक्यू म्हणू. तुझे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. कशी काय तू माझ्या आयुष्यामध्ये आलीस? का आलीस तू माझ्या आयुष्यामध्ये? मला कळतच नाही आहे की तू नेमकी कशी आहेस. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, अर्णव सर हळू बोला. अंजलीताई झोपल्यात ना? तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे एक दिवस नक्की मिळतील आणि तेव्हा तुम्हाला तुमच्यासाठी प्रश्न आणि उत्तर दोन्हीसुद्धा मीच असेन, असं आता ईश्वरी म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीकडे अर्णव बघतो आणि म्हणतो की आज तू माझा जीव वाचवला आहेस. तू ताईचा नाही, तू माझा जीव वाचवला आहेस. त्यासाठी थँक्यू सो मच. आणि तो ईश्वरीला मिठी मारतो आणि ईश्वरीबद्दल त्याच्या मनामध्ये जो काही राग असतो, गैरसमज असतो, तो आता बाजूला झालेला असतो.